नमस्कार. इंडियन न्यूज फास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आणि राष्ट्रीय समाज पक्ष असलेले आपले साहेबांनी अक्कलकोट तालुका विधानसभा लढवण्याची तयारीत आहेत. त्या अनुषंगाने साहेब तुमचं काय म्हणणं आहे राष्ट्रीय पक्षाकडून? मी राष्ट्रीय समाज पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष या नात्याने परवाच आमचा 29 ऑगस्टला पक्षाचा 21वा वर्धापन दिनानिमित्त माननीय महादेवरावजी जानकर साहेबांनी स्वबळावरती लढायचं आवाहन केलेलं आहे. त्याच माध्यमातून 29 तारखेपासून आल्यापासून 30 तारखेपासून मला माननीय महादेवरावजी जानकर साहेब म्हटले तू कामाला लाग. त्या पद्धतीने मी परवा अमावस्येच्या दिवशी महालिंगराजा आणि बीरलिंगेश्वरचा फुलजयंती ह्याला जाऊन मी नाळ वगैरे फोडून माझा घोंगडी बैठकीला सुरुवात गेल्या 2-3 दिवसापासून माझी सुरुवात आहे. आणि राष्ट्रीय समाज पक्ष हा महाराष्ट्रामध्ये 288च्या 288 लढवण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि अक्कलकोट विधानसभेचं अक्कलकोट विधानसभेमध्ये 2-3 अजून इच्छुक उमेदवार आहेत मग आमच्याकडं. जर ऐन टायमाला ते दगापटका दिले तरी मी राष्ट्रीय समाज पक्षाकडनं मी स्वतः उमेदवार आहे. त्यामुळं राष्ट्रीय समाज पक्ष यावेळेला दक्षिण असू द्या, अक्कलकोट असू द्या, उत्तर असू द्या, मध्य असू द्या, मंगळवेढा असू द्या, मोहोळ असू द्या, या सोलापूर जिल्ह्यामधील सर्व ठिकाणी आम्ही स्वतंत्र यंत्रणा उभी करून आणि स्वतंत्र राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरती लढणार आहे. नाही साहेब, आमचं म्हणणं काय, आता तुम्ही म्हणताय पण पूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्ही तुमचे राष्ट्रीय समाज पक्ष उभा करणारा हा तुमचा हेतू आहे. त्या अनुषंगाने तुमचं म्हणणं काय? नाही, राष्ट्रीय समाज पक्ष आम्ही मी 7-8 वर्ष जिल्हा अध्यक्ष होतो, आता पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आहे. राष्ट्रीय पक्षाचा पूर्ण कार्यकारिणी प्रत्येक तालुक्यामध्ये आमचे आहेतच. अक्कलकोट तालुक्यामध्ये तरी आम्ही 390 बुथापैकी आम्ही 300 बुथापर्यंत बूथ बांधणी झालेले आहे. 1 बूथ 10 हे जे आहे आम्ही पूर्ण केलेले आहे 300 बुथापर्यंत. आता फक्त बिन 90 बूथ राहिलेले आहेत आमचे. ते बी येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये ते बी बूथ बांधणी आमचे कंप्लीट होतील. आणि राहिले इतर तालुका इतर विधानसभेचे त्या तालुक्यामध्ये त्या तालुका अध्यक्षच्या तयारी चालू आहेत. आणि तिथं जे उमेदवार इच्छुक आहेत ते पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील, मुख्य महासचिव असतील, त्यांच्याबरोबर ते उमेदवारीचं चाचपणी होईल. आणि त्याच्यानंतर वरिष्ठ जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सगळं म्हणजे तुमच्या समाज पक्षाच्या नेतृत्वाखाली सगळीकडे सीट उभा करण्याची तुमची ताकद आहे आता सध्या? सध्या ताकद आहे. आणि माननीय महादेवरावजी जानकर साहेबांचं महाराष्ट्रामध्ये इतकं ताकद आहे की प्रत्येक 200 विधानसभा अशी आहेत माननीय महादेवरावजी जानकर साहेबाला मारणारा वर्ग 10 ते 15 हजार आहे. नुसतं माननीय महादेवरावजी जानकर साहेबांचं फोटो बी लावले तरी 10 ते 15 हजार मतं वळतात. म्हणजे पडद्यामागचं कलाकार हे एक मोठी ताकद आहे साहेबांची. ह्या महाराष्ट्रामध्ये 200 विधानसभामध्ये कोणाला पाडायचा. आणि अनेक 100-150 उमेदवार जे विधानसभेचे आमदार होऊन जातात ते काही 5,000नी, 2,000नी, 7,000नी, 8,000नी येणारे उमेदवार आहेत. असे 100 उमेदवार, ते उमेदवार राष्ट्रीय समाज पक्ष जर स्वतंत्र आम्ही उभं राहिलो आणि महादेवरावजी जानकर साहेबांचं ताकद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. आम्ही 21 वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करतोय. मग आता तुमचा अक्कलकोट काय म्हणते तुमचं? आता अक्कलकोटमध्ये काँग्रेस, भाजप, सेना, राष्ट्रवादी, तुतारी असं सध्याच्या चर्चेमध्ये खूप येत आहे. हे बघा, राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट तालुक्यामध्ये अक्कलकोटचं सहकारी साखर कारखान्याचे इलेक्शन असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, पंचायत समिती असू द्या, मार्केट कमिटी असू द्या, कुठलेच इलेक्शन गेल्या 15 वर्षापासून कुठलेच इलेक्शन आम्ही सोडलेलं नाहीये. भले आम्हाला पराभूत व्हावं लागला पण लढलो आम्ही. सोलापूर जिल्ह्यातला सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला बी मी 13 उमेदवार राष्ट्रीय समाज पक्षाचे उभे केले होतो गेल्या वेळेला. भले आमची पराभूत झाली असेल पण लढत हे होत आहे. माननीय महादेवरावजी जानकर साहेब आम्हाला स्वतंत्र लढायला जे आदेश आता 29 तारखेला ठीक आहे, महादेव जानकर साहेबांनी ते अक्कलकोट विधानसभेवर लक्ष देतील का? 100% माझ्यासाठी हेलिकॉप्टर घेऊन माझ्या प्रचाराला यायचं हे शब्द मला साहेबांनी दिलेला आहे. कुठल्या साहेबांनी? माननीय महादेवरावजी जानकर साहेब, दादा तुझ्या प्रचारासाठी मी हेलिकॉप्टर स्वतः हेलिकॉप्टर घेऊन तुझ्या प्रचाराला येतो एवढा गवाही मला दिले. म्हणजे तुमच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून तुम्हाला तिकीट असं मिळालं म्हणून तुम्ही सांगताय? हा, 100% मी उमेदवार तर आहेच. पहिला आम्ही काय करतो, जर आम्ही स्वतः थांबण्यापेक्षा कोणी इच्छुक जे आपल्यापेक्षा चांगला उमेदवार असेल तर त्याला संधी देऊ, आम्ही 2 पाऊल मागे घेऊ. नाही, तुमचा समाज राष्ट्रीय समाज पक्षाकडून
जे चांगला उमेदवार असेल त्यांना तुम्ही तिकीट देऊ शकताय. संधी देऊ शकतो ना. म्हणजे कुठला एखादा पक्षातून जर आले तर तुम्ही संधी देऊ शकता का? 100% संधी देऊ. मग कुठला राष्ट्रवादी म्हणा, काँग्रेस म्हणा, सेना म्हणा, भाजप म्हणा, त्यांना संधी देऊ शकता का त्यांना तुम्ही? आम्ही संधी देऊ, 2 पाऊल आम्ही मागं घेऊ आणि त्यांना पक्षाच्या वतीने संधी देऊ, असं तुमचं म्हणणं आहे. असं आमचं म्हणणं आहे. धन्यवाद साहेब.